जर्मन शिकायचे जर्मन शिका, फ्रेंच शिकायचे फ्रेंच शिका, चायनीज शिकायचे चायनीज शिका, खूप भाषा शिका, पण जिथे राहताय तिथली स्थानिक मातृभाषा तर शिका पहिली. आणि इथं कमीपणा कसला आला? मराठी बद्दल बोलल्यानंतर तुम्ही लगेच कोणतरी म्हणणार की हे संकुचित आहे. कशासाठी संकुचितपणा? या देशाच्या पंतप्रधानांना जर समजा त्यांच्या भाषेबद्दल वाटतं, त्यांच्या राज्याबद्दल वाटतं, की जगामधला मोठा सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा मोठा पुतळा कुठे बांधावा असं जर पंतप्रधान वाटतं तो गुजरातमध्ये बांधावा असं वाटतो. कुठची सिटी आता बांधताय ते? स्मार्ट काय नाही, कुठची सिटी? गिफ्ट सिटी. गिफ्ट सिटी जर आमच्या पंतप्रधानांना समजा असं वाटत आहे की बाबा ती गुजरातमध्ये बांधावी, महाराष्ट्रात नको, तामिळनाडूमध्ये नको, बंगालमध्ये नको, अजून कुठे नको. हिऱ्यांचा व्यापार आपल्याला त्यांना असं वाटतं की बाबा गुजरातमध्ये न्यावा असं वाटतोय, न्यावा त्यांनी. माझं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम लपवता येत नसेल, तुम्ही आम्ही का लपवतोय? अनेकांना वाटू शकतं की बघितलं राज ठाकरेंनी पंतप्रधानांवरती टीका केली. टीका नाहीये. जो मूळ माणूस आतला आहे त्याला प्रत्येकाला आपल्या राज्याबद्दल, आपल्या माणसांबद्दल, आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे. तुम्ही का लपवताय? ज्या राज्यामध्ये मी राहतो त्या राज्यामध्ये माझ्या इकडचा मराठी माणूस ज्या वेळेला एखादं घर घ्यायला जातो आणि तिकडच्या एखाद्या जैन सोसायटी मधला माणूस सांगतो की मराठी माणसाला घर देणार नाही, काय करायचं आम्ही? तामिळनाडूमध्ये करून दाखवा, पश्चिम बंगालमध्ये करून दाखवा, असं गुजरातमध्ये करून दाखवा, आसाममध्ये करून दाखवा, आंध्र प्रदेशमध्ये करून दाखवा, केरळामध्ये करून दाखवा की तिकडच्या स्थानिक माणसाला घर दिलं जात नाही पैसे असून सुद्धा. हे महाराष्ट्रात का होतं? कारण आमचं बोटचेपे धोरण. आम्हीच पहिले मागे हटतो. बाबा नसेल जागा त्याच्याकडे, आता काय करणार? जाऊन दे, सोडून दे, दुसरी बिल्डिंग बघणं कशासाठी? जागा असताना, परवडत असताना कोणाला वाटतं, कोण म्हणतं की मराठी माणसाकडे पैसे नाही आहेत? हे स्वतःच्या गल्लीच्या बाहेर पडत नाहीत, ते तर्क मांडत असतात की मराठी माणसाकडे. एकदा महाराष्ट्र फिरा, मग तुम्हाला कळेल मराठी माणूस कुठे आहे. मी आज एवढंच सांगायला आलो की पहिलं आपण महाराष्ट्राकडे लक्ष देऊ. आज अनेक जण परदेशामधून इथे आलेले आहेत. आपलं सगळ्यांचं स्वागत. आपणही माझं कराल अशी अपेक्षा. पण मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आज आपण एक भाषा भवन बांधतात. कुसुमाग्रजांचं एक वाक्य आहे फार सुंदर, स्वातंत्र्य देवतेची विनवणी नावाचं एक त्यांची कविता होती, मी मध्यंतरी वाचून दाखवली होती. त्यातलं एक वाक्य फार सुंदर वाक्य आहे. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. भाषा मेली की सगळं संपलं. तुमची जेव्हा ओळख होते त्यावेळेला तुमची ओळख कोण होते? तुमची ओळख म्हणून कोण होते? कोण आहात तुम्ही? तुम्ही सांगता की बाबा मी महाराष्ट्राचा नागरिक आहे, माझी मराठी भाषा आहे. मराठी भाषा ही तुमची ओळख आहे, महाराष्ट्र ही तुमची ओळख आहे. ती ओळख आपण पुसून टाकतो. म्हणजे जर समजा तुम्ही युरोपमध्ये जर समजा गेलात, आज युरोपमधल्या देशांमध्ये जर समजा गेलात, महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता, मराठी बोलणारी लोकसंख्या पाहता, महाराष्ट्राचा क्रमांक काढून बघा तुम्ही. युरोपमधल्या कोणत्याही देशापेक्षा जास्ती होतो आपण. प्रत्येक राज्य,
प्रत्येक देश ही आपली भाषा जपत असतो, आपली माणसं जपत असतो. आज देशामधल्या भारताच्या देशामध्ये प्रत्येक राज्य आपापली माणसं जपतात, आपली लोक जपतात, आपली भाषा जपतात. जा बंगालमध्ये बघा हिंदी बोलतात का, जा तामिळनाडूमध्ये बघा तुमच्याशी हिंदी बोलतात का, जा आंध्र प्रदेशमध्ये बघा तुमच्याशी दुसऱ्या भाषेत बोलतात का. आम्ही काय गोट्या आहोत का घरंगळत जायला सारखे? आम्हीच का घरंगळत जातो दुसऱ्या भाषेमध्ये? मी आजच्या व्यासपीठावर फक्त मला एवढंच सांगायचं, मी लंबचौडं भाषण देण्यासाठी आलेलो नाहीये. माझी फक्त आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, मराठी भाषा भवन होईल, सगळ्या गोष्टी होतील. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, कोणी समोर येऊ देत, आपण मराठीत बोला. आपण समोरच्याला सवय लावा, तो स्वतःहून मराठीत बोलेल. ज्यावेळेला मी आंदोलन जेव्हा सुरू झालं त्याच्यानंतर ह्या हिंदी चित्रपट सृष्टीमधल्या अनेक लोकांना कंठ फुटले मराठीचे आणि मराठी बोलायला लागले. म्हणजे मराठी येत होतं पण बोलत नव्हतात. माझं असं म्हणणं आहे की बरं, समोरचा मराठी बोलताना चुकला, हसू नका. आपण समोरचा मराठी बोलताना चुकलं तर आपण हसतो, त्याची चेष्टा करतो, म्हणून लोक समोरचे बोलायला पण जात नाही. चेष्टा करू नका, सुधरवा. आज दीपकजींना माझी विनंती आहे की काय आजचं माईक समोर आल्यानंतर थोडंसं मला राजकारण बाजूला ठेवायला लागतात, काही गोष्टी बाजूला ठेवून बोलावं लागतं. त्यात सरकारचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर अजून थोडं काही अजून गोष्टी बाजूला ठेवायला लागतात. हो, आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी जावं आणि त्याचा उद्धार करावा, कशासाठी करायचं? तर मला असं वाटतं की दीपकजींना माझी विनंती आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा, पण सरकारतर्फे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा असतील, जेवढ्या भाषिक शाळा असतील, त्याच्यामध्ये 1ली ते 10वी आपण मराठी कंपल्सरी करा. एवढे फक्त मराठीवरती शासनाने उपकार करावे, बाकी आम्ही सगळं बघून घ्यायला तयार आहोत. आज अनेक जण इथे परदेशामधून आलेले आहेत. आज दीपकजी केसरकरांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी गेल्या वर्षी देखील मला बोलवलं होतं, परंतु मला वेळेअभावी येत नव्हतं. परंतु यावेळेला त्यांनी ॲडव्हान्स बुकिंग केल्यामुळे मला ना बोलता येईना. पण मी त्यांचे आभार मानतो. म्हैसकर मॅडम, आपले देखील आभार. इथे अनेक परदेशामधून लोक आलेले असतील, आपल्यालाही अनेक दिवसांनी आपल्याला या मायभूमीमध्ये, मराठी भूमीमध्ये येऊन बरं वाटलं असेल. ज्यावेळेला मी तिथे जूनला येईन त्यावेळेला आपल्याशी प्रत्यक्ष भेटण्याचा योग येईल, त्यावेळेला मी आपल्याला प्रत्यक्ष भेटीनच. आणि आलेल्या सर्व माझ्या बांधवांना, बहिणींना आणि ह्या टेलिव्हिजन चॅनलच्या माध्यमातून माझं बोलणं ऐकत असलेल्या लोकांना फक्त मी परत जाता एकच सांगेन, बाकी कशाची गरज नाही आहे. फक्त जो समोर येईल त्याच्याशी फक्त मराठीत बोला, एवढीच फक्त विनंती करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय राजसाहेबांचे मी मनापासून आभार मानतो, इथं आले. आणि आपल्याला आनंदाची बातमी सांगावीशी वाटते की सर्व शाळांना या वर्षीपासून मराठी हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे, 1ली ते 10वी. आणि दुसरंसुद्धा म्हणजे आपल्याला अतिशय आनंद होईल की आम्ही याच्या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे, नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे मराठीमध्ये उच्च शिक्षण हे सुद्धा आम्ही यावर्षीपासून द्यायला सुरुवात केली. माझी विनंती आहे, शिक्षक पण चांगले ठेवा, नाहीतर पुढे गोंधळ होईल. आणि यावर्षीपासून इंजिनिअरिंगसुद्धा मराठीमध्ये सुरू झालेलं आहे. आणि लवकरच आपल्याला आनंद वाटावा म्हणून मुद्दाम आपल्या कानावर घातलं. मनापासून आभार मानतो सर्वच उपस्थितांच्या वतीने आणि परदेशातून आलेल्या सुद्धा मराठी बांधवाच्या वतीने की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपले हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा वा, राजसाहेबांचं वक्तृत्व आणि त्यानंतर आपण काय बोलणार या प्रसंगी मी मराठी भाषा आणि शालेय शिक्षण मंत्री श्री दीपकजी केसरकर, त्याचबरोबर